आप खासदारांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। भाजप हा बकासूर झालाय, भाजपचं डम्पिंग ग्राउंड झालंय असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। तर राऊतांच्या या टीकेला नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। संजय राऊत हे महाभारतामधील दुशासन असल्याचा टोला बन यांनी लगावला। क्या भारतीय जनता पार्टी महाभारत में एक राक्षस है, उसका नाम है बकासुर। उनकी जो भूख है कभी मिटती ही नहीं, उसका पेट कभी भरता ही नहीं। बकासुर नाम का एक पात्र है जो राक्षस है। ये बकासुरों की पार्टी बन गई है, कुछ भी खा लेते हैं। ऐसे लोगों को आपने, बीजेपी ने आपके ये सांसदों के ऊपर भी क्या क्या टिप्पणी की है। हाँ, आप ढोंगी है, आप ये है, आप वो। अब आपके वॉशिंग मशीन में आने से ये सब धुल जाएगी, जैसे हमारी पार्टी का हो गया। आता संजय राऊत महाभारतात गेलेच आहेत, तर संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, ज्या दुर्योधनासोबत तुम्ही आहात आणि स्वतः दुशासनाच्या भूमिकेत आहात, त्यांनी इतरांवर टीका करू नये। महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं दुशासन वागला, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत वागत आहेत। ज्यांचं नाव राघव आहे ते दुर्योधन आणि दुशासनासोबत राहणार नाहीत। राघव नाव ज्यांचं आहे ते पांडवासोबतच राहतील। त्यामुळं राघव चड्डा यांनी दुर्योधन आणि दुशासन यांना सोडून पांडवांसोबत येण्याचं काम केलंय, भारतीय जनता पार्टीसोबत येण्याचं काम केलंय। हे पहा, संजय राऊत साहेबांना कोणीच घेत नाहीये, त्यामुळे ते एकटेच आहे। उद्या त्यांना संधी असती तर त्यांनीही विचारणा केली असती, पण आपल्याला त्यांना काही घ्यायचं नाही। ते तिथं आहे, तिथं सुखी असू द्या। ते आज पक्ष एक अभूतपूर्व मुख्यमंत्री पदापासून 10-15 आमदारपर्यंत आले। तो पक्ष सगळ्या महानगरपालिका आणि नगरपंचायती हरला। त्यांचं नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील एकही जागा निवडून येणार नाही। त्यांनी एक निश्चय केलेला आहे माननीय राऊत साहेबांनी की जोपर्यंत माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा एकही सरपंच शिल्लक राहतो तोपर्यंत मी काय थांबणार नाही।